रस्ता अडवला आंदोलकांनी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, रस्ता अडवलेला दिसतोय नरिमन पॉइंटला या सगळ्या आंदोलकांनी। नक्की सुवर्ण, आपण जर पाहिलं तर नरिमन पॉइंट वरती मराठा बांधव एकवटलेले पाहायला मिळतात। या ठिकाणाहून मंत्री असतील ते जातात। विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांची गाडी मराठा बांधवांनी अडवलेली होती। पोलिसांनी ती काही वेळात सोडवली। मराठा बांधव आपल्याबरोबर, तुम्ही सभापतींची गाडी अडवली। आम्ही सभापतींची गाडी अडवण्याचा ऐका उद्देश नाही उद्देश ऐका। सन्माननीय सभापती हे आपल्या विधानसभेचे अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये असल्यामुळं ते एक प्रमुख पद असल्यामुळं आमची त्यांना मागणी होती की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ज्वलंत असल्यामुळं तात्काळ सगळे सोयऱ्याची मागणी त्यांनी मंजूर करावी। त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधव जमलो होतो। एक मराठा लाख मराठा, एक मराठा। जर आपण बघितलं तर या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की या ठिकाणी आता नार्वेकर साहेब इथून गेले, एकही मराठा बांधवाला साधं त्यांनी डोंकून सुद्धा बघितलेलं नाही। कट मारून गाडी फास्ट निघून गेले। हे सरकारची भूमिका चांगली नाही। उद्या आम्ही लोकल बंद करणार। आमची संवेदना सरकार ओळखू देत नाही। आमची संवेदना सरकारने ओळखून घ्यावी, अन्यथा उद्या आम्ही पूर्ण लोकल मध्येच बसून राहणार। आपण जर बघितलं तर उद्या लोकल बंद करू असा इशारा जो आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने बंद करणार, काय करणार? एक आमच्या भावना अनावर होतात। आमची सोय नाही, गैरसोय नाही। प्रशासन आमच्या पुढे अयशस्वी ठरलेला आहे। प्रशासनाने आमची गैरसोय लोकल बंद करणार। मराठ्यांनी आतापर्यंत लाटा काठ्यांची लढाई लढली आहे। आता वाटतंय का तलवारी काढायची वेळ आलेली आहे। आम्ही मराठे दाखवून देऊ। सागर, मनोज जरांगींकडून सतत आवाहन केले जाते शांतता पाळण्याचं, पण आंदोलक आक्रमक का होत आहेत? जरांगींचं आवाहन ऐकणार नाहीयेत का? शांतता पाळली जाते, मात्र आंदोलक आक्रमक या ठिकाणी झालेले पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी बघू शकतो की पोलिसांकडून काही सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात। गाड्या ज्या आहेत त्या नरिमन पॉइंटला अडवल्या जातात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। सभापतींची गाडी या ठिकाणी अडवण्यात आलेली होती। उद्यापासून लोकल अडवू असा इशारा जो आहे तो देण्यात आलाय। त्याचबरोबर जी लाठी काठीची लढाई आहे जी संपलेली आहे, तलवारी काढण्याची वेळ येऊ देणार कसं नाही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शब्दापुढे कोणीही वागणार नाही। आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण मिळवायचं आहे, तो आमचा हक्क आहे। कुठलाही गालबोट आम्ही लागू देणार नाही। आपण आमचा हक्क आहे। या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या आणल्या जातात। भोजनाची व्यवस्था जी आहे ती केली जाते। राज्यभरातून अनेक मराठा बांधव जे आहेत ते आता मुंबईमध्ये दाखल झालेत। आता जर बघितलं तर प्रत्येकाला जेवणाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। काय भूमिका आहे? आमची भूमिका एकच आहे, आम्हाला हक्काचा न्याय भेटलाच पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचं आहे। आपण बघितलं तर नरिमन पॉइंट वरती मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। सामचे आभार मानायचे मला। तुमच्या साम टीव्हीनं जे आमचं तुम्ही कव्हरेज दाखवलं, तुमचा सुद्धा आमच्या लढ्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे। कारण आमच्या संवेदना बघणारा कोणीही नाही। या सगळ्या आंदोलनामध्ये सर्व मीडियामध्ये साम टीव्ही सुद्धा सगळ्यात अग्रस्थानी होती। आंदोलनाची भूमिका काय असणार आहे उद्यापासून आणि अजूनही लोक येतात? आंदोलनाची भूमिका प्रशासनाने जर आमचा कुठलाही तोडगा नाही काढला, आज जवळपास तिसरा आदरणीय जरांगे पाटलांची तब्येत खालावत आहे। त्यांच्या तब्येतीची कोणीही काळजी घेत नाही। प्रशासनाकडून तुम्ही समितीला कशाला पाठवता वारंवार? हे राजकीय मंत्रिमंडळ म्हणताय लोकल उद्यापासून बंद करणार, कसं करणार? होऊ शकते। उद्रेक आहे उद्रेक। आमच्या भावना आम्ही बंद नाही करणार, पण आमचे लोक राहायला लोकल मध्ये राहणार। जागा कुठे आमची? म्हणजे हे आंदोलनाची तयारी पुढची आंदोलन तर दादाच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।